विरोधकांचं म्हणणं ऐकून न घेता निवडणूक आयोगाने अखेर निवडणुका जाहीर केल्या आहेत, तुम्ही काय सांगाल? निवडणूक आयोग अपंग झालेला आहे, पॅरालिटिक आहे, पॅरासाइट म्हणून तो काम करतो. निवडणूक आयोग ऑटोनॉमस बॉडी असूनही व्यवस्थित काम करत नाही हे तर आता सिद्ध झालेलं आहे. दुबार मतदार आहेत सगळीकडे हे लक्षात आलेलं आहे. एक धक्कादायक घटना तुम्हाला सांगते. रामपूर म्हणून एक विधानसभा आहे उत्तर प्रदेशमध्ये, त्याचं आता लक्षात आलेलं आहे. आणि लक्षात असं आलेलं आहे की त्या ठिकाणी पहिल्यांदा नॉन मुस्लिम उमेदवार निवडून आला. तर त्या ठिकाणी समजा आपल्याकडे अनीस खान म्हणून नाव आहे आणि ते नाव 2 वेळा मतदार यादीमध्ये आहे. तर अनीस खान एक्झिस्टिंग होत असला नसला तरी पण त्या ठिकाणी वोटिंग होतं आणि हे वोटिंग जो गैरमुस्लिम आहे तो करतो, हे पण लक्षात आलेलं आहे. म्हणजे अनीस खानच्या नावाने एखादा हिंदू व्यक्ती जर आला तर त्याच्याकडे अनीस खानचं वोटिंग कार्ड ID असतं आणि तो वोटिंग करतो. म्हणजे हे लोक जे सत्तेत येतात आहे हे गफलत करून येतात आहे, हे वोट चोरी करून येतात आहे. आणि आता महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका यांनी लावल्या आहेत. मुंबईत तुम्ही बघितलं असेल की काही लोक आरडाओरडा करून राहिले आणि ह्या दुबार जे नावं आहेत त्याच्यामधली मुस्लिम नावं काढून ते ह्याला पण जिहाद म्हणून राहिलेले आहेत. तर हा जिहाद नाही आहे, ही डकेती आहे आणि ही डकेती भाजपवालेच करून राहिलेले आहेत. रामपूर मतदारसंघ हे तर लक्षात आलेलं आहे रामपूरमध्ये काय झालं. जर ते रामपूरमध्ये होऊ शकतं तर ते अमरावतीमध्ये होऊ शकतं, छिंदवाड्यामध्ये होऊ शकतं, हरियाणामध्ये होऊ शकतं, कुठेही होऊ शकतं आणि ते होतं आहे. मतदार याद्यांचा घोळ आहे, अजूनही आहे आणि तो रेक्टिफाय केलाच पाहिजे, नाहीतर मग या लोकशाहीला काहीच अर्थ उरणार नाही. ठीक आहे, 1 मिनिटाची पाहिजे. ते रामपूरचं तर खूपच भयंकर आहे. आजम खानच तिथून निवडून नाही, हे वाचलं मी ते आज राहुलजी. हा, बातम्या आता बाहेर येऊन राहिल्या. हो 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 हो, ठीक आहे. तर 34,000चा लीड म्हणजे खूपच जास्त झालं. तुम्ही 62% कार्यकर्ता आहे असं सुद्धा सरोजने सांगितलं. म्हणजे भाजपची अरेरावी सुरू आहे. भाजप सत्तेत आल्यानंतर ते बिलकुल असंवैधानिकरित्या त्या ठिकाणी वागतायत हे आपण बघितलंय की BJPचा स्पोक्सपर्सन जस्टिस होण्याच्या अपॉइंटमेंटच्या लिस्टमध्ये येतो. आपण बघतोय की सुप्रीम कोर्टचा अपमान करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई होत नाही, तातूरफातूर कारवाई होते. आणि असीम सरोदेसारखी सामान्य जनतेचे प्रश्न मांडणारी व्यक्ती त्या ठिकाणी त्यांच्यावर कठोर कारवाई होते, त्यांची सनद रद्द होते. म्हणजे ही काय सुरू काय आहे या देशामध्ये? या देशामध्ये अरेरावी सुरू आहे. या देशामध्ये अघोषित आणीबाणी सुरू आहे. हे सगळं सुरू असताना जनसामान्य काही मूर्ख नाही आहे, त्यांनाही हे सगळं लक्षात येत आहे. आणि उद्या जर सामान्य जनतेने कायदा हातात घेतला तर मग हे नसेल घडू द्यायचं, तर तुम्ही शिस्तीत वागलात पाहिजे, तुम्ही संवैधानिकरित्या त्या ठिकाणी करेक्ट राहायला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.